अ, आजच्या जमान्यातलं नाटक आहे. नाव पण खूप युनिक आम्हाला सापडलं नाटकाचं. मूळ लेखकाने हे नाव सिलेक्ट केलं होतं त्याच्या नाटकासाठी आणि अजून एक नाव होतं Facebook.com, पण त्याच्यापेक्षा फ्रेंड रिक्वेस्ट हे जास्त कॅची वाटलं नाव आणि त्यामुळे आम्ही हे नाव फायनलाईज केलं. आता ते नाटक फायनली ओपन होतं आहे 25 तारखेला. 4 कलाकारांची टीम आहे, सर्वोत्कृष्ट कलाकार घेतलेले आहेत आणि सगळेजण आपापल्या भूमिका चोख बजावत आहेत. त्यामुळे खूप चांगलं नाटक बघितल्याचं समाधान लोकांना नक्कीच बघायला मिळेल. मला इतके दिवस ज्या रोल्समध्ये बघितलं होतं लोकांनी ॲप्रिशिएटही केलं. तुम्हाला एका वेगळ्याच फॉर्मॅटमध्ये कदाचित माझा रोल वाटेल, पण ते करणं गरजेचं होतं, ते मला करायचं होतं म्हणून मी हे नाटक करायला घेतलं. आणि निर्मिती क्षेत्रातसुद्धा हे माझं पहिलं निर्मिती आहे जमनग्निवत्स प्रोडक्शन्स अंडर. आणि माझ्याबरोबर माझे पार्टनर आहेत शैलेश देशपांडेच्या व्यतिरिक्त निर्माते आहेत आकाश बडसावळे आहेत, श्रीवत्सव गायकवाड आहेत आणि ही सगळी चांगली टीम जमली. सो एक चांगलं नाटक नक्की आम्हाला लोकांना देण्यात समाधान मिळेल अशी खात्री वाटते मला. नाटकाची प्रोसेस सुरू झाली म्हणजे एक दिवस अचानक फोन आला की असं असं नाटक आहे. म्हणलं पाठवून द्या, नाटक आवडलं तर आपण पुढे बोलू. त्याप्रमाणे नाटक मला आवडलं आणि मग मी हो म्हटलं की कलाकार म्हणून मी करायला तयार आहे हे नाटक. आणि मला खूप पात्रांचं नाटक करायचं नव्हतं, 8, 10, 12 असं. त्यामुळे कॉम्पॅक्ट नाटक करण्याकडे माझा कल होता. सो फायनली मी हो म्हटलं नाटक. 1.5 वर्षापूर्वीच निर्मिती संस्था फॉर्म झाली होती, पण काय करायचं हे ठरलं नव्हतं. पण शिवराज अष्टकाच्या निमित्ताने दिग्पालचा खूप जवळचा मित्र आहे मी. त्यामुळे निर्मिती चित्रपटांची करताना ती केवढं मोठं ते शिवधनुष्य असतं पेलायचं ते मला माहिती होतं. त्यामुळे मी ठरवलं की थांबा आपण जरा निर्मितीतल्या काही गोष्टी शिकून घेऊयात आणि मग आपण पुढे पाऊल टाकूयात. तर मला असं वाटतं की पहिलं पाऊल टाकताना एक कॉम्पॅक्ट नाटक निर्माण करावं, त्याचा कॉन्फिडन्स वापरून मग पुढे पाऊल टाकावं, असं एक थोडंसं डोळसपणा ठेवून हे नाटक करतो. नाटक ओपन होतं आहे फ्रेंड रिक्वेस्ट, तर आवर्जून या नाटकाच्या प्रयोगाला या. एक फ्रेश नाटक, उत्तम नाटक बघितल्याचं समाधान तुम्हाला मिळेल. जाताना तुमचा मूड रिफ्रेश झालेला असेल एवढं नक्की. त्यामुळे आवर्जून या नाटकाच्या प्रयोगांना हजेरी लावा. तुम्हाला नक्की नाटक आवडेल.